धनंदरवाडी संदर्भातली बातमी पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधून। तर तिथेच आता दुसरी एक बातमी समोर येते। फुलंब्री तालुक्यातील वडोद कान्होबा इथे एका घरगुती कार्यक्रमात जेवणातून 12 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानं सर्वांना तातडीनं फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे। मात्र आरोग्य विभागानं अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत, तर परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे। फुलंब्रीत आता अन्नातून 12 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात आपण आहोत। फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एकाच कुटुंबातील जवळपास 12 लोकांना विषबाधा झालेली आहे। घरगुती एक कार्यक्रम असल्यामुळे सकाळचं जेवण ते त्यांनी संध्याकाळी केल्यामुळे ही विषबाधा झालेली आहे। आपण बघू शकतो फुलंब्री शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे आणि ह्या उपचारामध्ये बघू शकतो की याच्यामध्ये लहान मुलं देखील आपल्याला दिसून येत आहे। लहान मुलांबरोबरच वयस्कर नागरिक देखील आहे आणि घरगुती कार्यक्रमामध्ये सदरील विषबाधा झालेली आहे। त्यामुळे या विषबाधेचं नेमकं कारण काय आहे आणि ही विषबाधा कशामुळे झालेली आहे, तर आपल्यासोबत डॉक्टर आहेत। आपण डॉक्टरशी चर्चा करूया। सर, ही विषबाधा नेमकं काय प्रकार आहे आणि हा काय त्रास होतो यांना? हे जे ते त्यांना जे आहे ना ते घरी ते तेरवी होती ते मोठे भावाची, त्यामुळे त्यांनी 1:30 वाजता जेवण केलं होतं आणि तेच ते गरम करून 8:30ला घेऊन रात्री परत, आणि ते 4:30 वाजता आपल्याकडे 6 पेशंट आले फूड पॉयझनिंगचे, ज्यामध्ये उलटी, मळमळ आणि लूज मोशन होते। तर आपण त्यांना RL लावला, त्यांची तपासणी केली आणि जे वॉमिटिंगचे जे सॅम्पल आहे ते आपण पाठवून दिले की कशाची फूड पॉयझनिंग झाली, काय झाला, आणि